अँकरिंग बरी आहे का आपली? चला पाहूया मैदानाच्या आतमध्ये. डीजे घ्या ना, गाणेवाला कोण ऑपरेटर आहे का आमचा? साहिल साहिल बैठ जाओ ना, थोडा गाणं लीजिए. कॉमेंट्रीसाठी या ना तुम्ही. सर्वांचं इथं स्वागत करतोय. आपण पाहतोय कारवाम काका स्मृती चषक 2025 मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. असं ज्याप्रमाणे आयोजन नियोजन पाहतोय, अप्रतिम दर्जाची टुर्नामेंट, आन बान शान अभिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये एकंदरीत 5 सायकल सुद्धा आपण इथे पाहतोय. उत्कृष्ट दर्जाच्या 8 ट्रॉफी आणि दर्जेदार बक्षीस. यस, पंचांचा इशारा आला गेलाय. होते मॅच सुरुवात. एक बाजूला आहे राणी शिगाव तर एक बाजूला पारधी उंबरसाडी. या दोन संघामध्ये सेमीफायनलचा पहिला सामना रंगतोय. स्ट्राईकला किशोर आपण पाहायला मिळतात. गोलंदाज अभिषेक इथे पहा आडव्या पेटीने मारण्याचा प्रयत्न. चेंडू पहिला चेंडू खराब सुरुवात म्हणावी लागेल, कारण की ज्याप्रमाणे चेंडू आदळला गेला थोडा एसटीच्या भरपूर बाहेर राहायला गेला आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव इथे खात्यामध्ये लागली जाते. धाव संख्या 1 या धाव फकर लागली जाते. किशोर आणि हसमुख अशी सलामीची जोडी आणि एक बाजूला गोलंदाज अभिषेक ज्याने पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. इथे पहा गुटका टेक तमाशा देख, काय कमालीचा स्ट्रोक, अफलातून दर्जाचा फटका, येतोय षटकार. धावसंख्या तब्बल पोचली जाते 7 या आकड्यावरती. यस, काही कमालीची सुरुवात पाहायला मिळते. असं एकत्रित 4 षटकांचा सामना, परंतु त्याचप्रमाणे आक्रमकता. इथे पहा शॉर्ट पिच चेंडू, या चेंडूवर केलाय प्रहार. 1 बाउन्स 2 बाउन्स सरळ निघून जातोय 4 धावांकडे. बॅक टू बॅक येतात 2 मोठे फटके. काही कमालीची दर्जेदार बॅटिंग. किशोर ऑन फायर. धावसंख्या पोहोचली गेले तब्बल दुहेरी आकड्यात. एकत्रित 11 आकड्यावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड. असं एक अफलातून दर्जाची सुरुवात. ज्याप्रमाणे पहिला चेंडू खराब पाहायला मिळाला अभिषेक यांचा, परंतु कुठे ना कुठे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत पाहायला गेलं 4 षटकांचा सामना आहे, त्यानुसार तुम्हाला गोलंदाजी इथे करावी लागेल. एकत्रित सेमीफायनलचा पहिला सामना थेट तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याच प्रमाणाची गोलंदाजी तुम्हाला आकारावी लागेल. पहा गोलंदाजीवर नियंत्रण थोडं खराब पाहायला मिळतंय. पंच वळले जातील, दंडित केलं जाईल. गोलंदाज अभिषेक आपण इथं पाहतोय. असं कुठे ना कुठे दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे 2 मोठे फटके आले, परंतु कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. म्हटलं जाताना तुम्ही रोजच्या दिवसातच सराव करतात, परंतु तो सराव कुठे कामात येतो. इथे पहा आडव्या बॅटीने पुन्हा गुटका टेक तमाशा देख करण्याचा प्रयत्न, परंतु पहा बडी मछली जाल में. इथे किशोर परतला जाईल झेलच्या स्वरूपात.
यस, कमबॅक करणं खूप गरजेचं आहे आणि ते अभिषेक याच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. गडी बाद किशोर, पहिला झटका, पहिला आदरा लागला जातोय राणेशिगाव या संघाला. धावसंख्येवर नजर राखली गेली एकत्रित 12 या आकड्यावरती. यस, आपलं काम इथे करून दिलं किशोर यांच्या माध्यमातून. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली, परंतु ज्याप्रमाणे कमबॅक करण्याची गरज होती इथे कुठे ना कुठे एक थोडा शॉर्टपिच चेंडू आणि त्या चेंडूवर यशस्वी ठरला गेला गोलंदाज अभिषेक आणि किशोर परत जातोय बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेलाय साहिल. आपण पाहतोय असं ज्याप्रमाणे त्याच्याकडे खेळाडू वृत्ती आहे, वन डाऊनचं प्लेयर म्हणून प्रमोट केलं जात आहे. पाहायला गेलं किशोर थोडी असं त्यांच्याच माध्यमातून होते मॅचेस पाहायला मिळतात. अफलातून दर्जाचे टुर्नामेंट किशोर धोडे आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि ते पाहतोय काळूराम काका स्मृती चषक 2025चा महाथरार आणि महासंग्राम. आजच्या दिवसातला मेगा फायनलचा दिवस. मेगा फायनलच्या दिवसातलं पाहायला गेलं सेमीफायनलचा पहिला सामना. एक बाजूला राणेशिगाव तर एक बाजूला पारदिंबर साडी. इथे पहा बॅटची लिडिंग एज लेग स्लिपच्या डोक्यावरती पाहायला मिळतो. थोडं फंबलनेस, परंतु एक धाव परिपूर्ण केली जाते. स्ट्राईक होईल रोटेड आणि स्ट्राईकला पाहायला मिळतील हसमुख. परंतु अभिषेक यस, ज्याप्रमाणे म्हटलं होतं रोजच्या दिवसात तुम्ही संध्याकाळच्या वेळात सराव करतात, परंतु तो सराव कुठे उत्तीर्ण झाला पाहिजे. परंतु जेव्हा तुम्ही मॅचेस खेळता तिथे उत्तीर्ण करणं खूप गरजेचं आहे. तिथे तुमची खेळाडू वृत्ती दाखवणं खूप गरजेचं आहे. म्हटलं जाताना 11 खेळाडूंमध्ये माझं नाव का आहे. इथे पाहतोय स्विच हिटचा पटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलाय. काही कमालीचा स्ट्रोक. हसमुख ऑन फायर या चेंडूवरती पाहायला मिळालाय. धावसंख्या पोहोचली जाते एकंदरीत 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. एक मोठं लांब लचक षटक आपण पाहतो. आतापर्यंत 7 चेंडू हाताळले गेले, त्याच्यामध्ये 2 वाईट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले, परंतु मोठमोठे फटके सुद्धा या षटकामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदरीत नजर टाकली गेली 17 या आकड्यावरती. 17 रन्स ऑन दी बोर्ड. ते पहा हलक्याशा हाताने चेंडूला सलामी दिली जाते. म्हटलं जातं ना, अच्छे गेंदो का करो सन्मान, बुरे गेंदो का करो अपमान, परंतु चांगल्या प्रकारची सलामी इथे दिली जाते या चेंडूवरती. थोडा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तत्पूर्वी 2 धावा अति वेगाने परिपूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते, पोचते 19 या आकड्यावरती. या एक षटकामागे लॉस ऑफ 1 विकेट. याचं दुसरं षटक घेऊन होतोय गोलंदाज मयंक. आपण पाहतोय एकंदरीत 6 चेंडू त्याच्या हातामध्ये दिले गेले. त्याच चेंडूचा कसा वापर करेल, कशाप्रमाणे खर्च करेल. इथे पाहतोय पहिलं षटक पाहायला गेलं एकंदरीत महागडं षटक 19 धावेंचं. ते पहा हलक्याशा हाताने लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू टावल करतोय. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक अप्रतिमरित्या चेंडूला गॅदर केलं जात आहे, परंतु 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटन द विकेट. सिंगल डबल सुद्धा भरपूर महत्त्वाचा आहे. म्हटलं जाताना क्रिकेटचा श्वास म्हणजे सिंगल डबल. या धावा आहेत त्या भरपूर महत्त्वाच्या असतात. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 21 या आकड्यावरती. 21 रन्स मध्ये बोर्ड. ते पहा थोडे शफल झाले, जागा बनवली जाते. डीप बीड विकेटच्या दिशेला चेंडू टावल करतोय, सरळ निघून जातोय चौकारासाठी. याच पंच वळले जातात, इशारा येतो 4 धावींचा. काय कम्मालीचा दर्जेदार स्ट्रोक. असं पुरेपूर चेंडूला वाचलं जाते, मग प्रहार करतोय. साहिल ऑन फायर या चेंडूवर पाहायला मिळाला. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन दी बोर्ड. इथे पाहतोय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला खेळला जातोय चेंडू. एक धाव परिपूर्ण केली जाते. असं स्टॉप केलं जाईल. एक चांगलं कॉलिंग कॉम्बिनेशन असणं खूप गरजेचं आहे, कारण की दुसरी धाव तुम्ही घेतली असते तिथे धोका असता. पण तो पहा कमानीचं लक्ष हसमुख यांनी आत्मविश्वास दाखवला जातोय. तो म्हटलं थांब, मी इथे आहे, मी सुद्धा तेवढंच ताकदीची खेळी इथे करून दाखवेन. आणि त्याच प्रकारची खेळी आतापर्यंत पाहतोय. 26 या आकड्यावर धावसंख्या पोहोचली जाते. 26 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळतात आतापर्यंत. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू
समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले गेले पहा, फंबलने झाली गेली. क्रिकेटच्या मुजारामध्ये आपण फुटबॉलचा मुजारा पाहायला जातोय. असं काही कमालीचं क्षेत्ररक्षण, चांगलं कमबॅक, परंतु 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जातात. असं हलकीशी चूक झाली, चुकीला माफी नाही म्हटलं जातं ना, त्याचंच प्रत्युत्तर इथे पाहायला मिळालं. दुसरी धाव सुद्धा तेवढ्याच वेगाने परिपूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा 2ने सरसावली जाते, पोचते 28 या आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड. स्वीट हिट खेळला जातोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल काय, झेल परिपूर्ण करेल काय? यस, डेफिनेटली. सो ब्युटिफुल जजमेंट पाहायला मिळालं आणि मोठा झटका लागला जातोय. हसमुख याच्या माध्यमातून परतला जाईल बॅक टू द डगआउट. यस, नवीन फलंदाज बंधू आपण इथे पाहतोय. किरण एक बाजूला, किरण तर एक बाजूला हसमुख असे पाहायला मिळते. परंतु इथे पाहतोय साहिल नॉन स्ट्राईकला, परंतु किरण ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. एक घातक फलंदाज, एक वादळ राणे शिगावचं इथे मैदानामध्ये गेलाय. परंतु मयंक आपण पाहतोय सुरेख दर्जाची गोलंदाजी. इथे पहा, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला फक्त दिशा दिली जाते. गेल्या गेल्या प्रहार केलाय, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. दुसऱ्या धावाचा कॉल दिला जाईल आणि यस, डेफिनेटली दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण होते. धावसंख्या 2 ने एकदा पुन्हा सरसावली जाते, पोचते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन दी बोर्ड. कालच्या रात्रीमध्ये पाहायला गेलं, एक बाजूला मुंबई इंडियन्स तर एक बाजूला गुजरात टायटन्स मध्ये सामना पाहायला मिळाला. आणि लगेच कालच्या दिवसात क्वालिफाय झाला गेला तो मुंबई इंडियन्स संघ. परंतु आजच्या दिवसात काळूराम काका स्मृती चषक 2025चा हा वर्ल्ड कप आहे तो कोणता संघ आपल्या नावावर करेल हे इथे बघणं खूप गरजेचं आहे. सेमीफायनलचा पहिला सामना एक बाजूला आहे राणे शिगाव संघ तर एक बाजूला पारधी उंबरसाळी. या 2 संघामध्ये टफ फाईट मॅच. एकत्रित 4 षटकांचा सामना आतापर्यंत पाहतोय. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते 30 धावसंख्या या धाव फळकावर लागली जाते. इथे पहा, खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ निघून जातो. या 38 सर्कलमध्ये पाहायला मिळतंय. असं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. स्ट्राईक होते, रोटेड एक धावेने. धावसंख्या इकडे पुढे सरसावली जाते. एकत्रित 31 या आकड्यावरती. असं एक चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे किशोर यांनी सुरुवात करून दिली गेली. एक षटकार, एक चौकार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु त्या दिशेला वाटचाल करताना आतापर्यंतचे फलंदाज आपण पाहतोय. परंतु किरण सुद्धा तेवढाच ताकदीचा फलंदाज आहे. इथे पहा, फुल टॉस चेंडूवर केला प्रहार. आडव्या बॅटीने गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. यासह क्षेत्ररक्षक फील्ड केलं जातंय. दुसरी धाव परिपूर्ण होईल काय, परंतु धावचीच्या स्वरूपात पंचाचं झालंय बोट वरती. साहिल कुठे ना कुठे लांबावले गेले आणि नक्कीच धावचीच्या स्वरूपात परतले जाईल. मोठा झटका लागला जातोय. राणे शिगाव संघाकडून मानला जातो छोटा पॅकेट बडा धमाका, परंतु कुठे ना कुठे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये परतला जाईल बॅक टू द डगआउट. असं नवीन फलंदाज किरण आपण पाहतोय. असं दोन्ही बाजूला किरण, ज्या प्रकारे सूर्याच्या किरणा आपल्या निसर्गासाठी भरपूर गरजेचं असतात, परंतु त्याच प्रकारची गरज इथे राणे शिगाव संघाला सुद्धा दाखवायला लागेल. इथे पहा, चेंडूला उडाला जातोय या लॉंग ऑफच्या डोक्यावरती. चेंडू खाली येईल का क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षक इथे होतोय दर्शक आणि फिल्डर होतील खुश. येतोय षटकार. किरण नावाचा एक ब्रँडेड स्ट्रोक. धावसंख्या पुसते एकत्रित 38 या आकड्यावरती. यस, आपण पाहतोय काळूराम काका स्मृती चषक 2025 आणबान शान अभिमान कृतिमानाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये काही दर्जेदार फलंदाजी किरण यांच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा लेग ब्रेकचा केल्याबाबत चेंडू अतिरिक्त बाहेर निघून जाते. यस, पंच वळले जातील. डेफिनेटली शिक्षा म्हणून गोलंदाजाला इथे भावीन आपण पाहतोय. वाटच्या स्वरूपात एक धाव ऍड करावी लागेल. एक चेंडू एक्स्ट्रा म्हणून पुन्हा एकदा आखावा लागेल. धावसंख्या पोहोचते एकंदरीत 39. 39 रन्स ऑन द बोर्ड.
ते पहा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जाते, फुटवर्क वाचलं जाते. फलंदाज किरण आपण पाहतोय, म्हटलं जातं ना मोबाईल में नेटवर्क और बल्लेबाज का फुटवर्क असणं बहुत जरुरी होता है, परंतु इथे पहा कुठे ना कुठे फुटवर्क थोडं पहिलेच वाचलं जाते. त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, लेग ब्रेक, सरळ चेंडू निघून जातो एसटीच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहा आडव्या पेटीने खेळला जातोय, लॉंगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल करतो, एक धाव परिपूर्ण केली जाते, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल काही, यस डेफिनेटली. परंतु पहा काय कमालीची रनिंग बेट ऑन द विकेट, दोन्ही बाजूला किरण आपण पाहतोय. असं उत्कृष्ट दर्जाचं कॉलिंग कॉम्बिनेशन आणि एक चांगली पार्टनरशिप करणं खूप गरजेचं आहे. पाहायला गेलं एकंदरीत तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसऱ्या षटकातील चेंडू झाले गेलेत 5 आणि अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्येवर नजर राखली जाते. एकंदरीत 41 या आकड्यावरती धावसंख्या लागली जाते. एक बाजूला राणे शिगाव संघ येतोय, देत ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून प्रमोट केलं जाते तो गोलंदाज तुषार आपण पाहतोय. आणि नक्कीच पाहायला गेलो ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह स्ट्रीम एकंदरीत 3 कॅमेरे या परणाईच्या मैदानावर आपण पाहताय. इथे पहा आडव्या बॅटीने खेचला जातोय, केला ताकदीचा वापर, चेंडू करतोय हवाई सफर, यस काय दर्जेदार स्ट्रोक. म्हटलं होतं ना शेवटच्या ओव्हरीमध्ये जेवढे धावा येतील तेवढ्या आपल्याला कमी वाटतात, परंतु पहा काय कमालीचा दर्जेदार स्ट्रोक या पहिल्या चेंडूवर येतोय षटकार. धावसंख्या एकंदरीत 6 या आकड्याने पुढे सरसावली जाईल, पोहोचते 48 या आकड्यावरती, 48 रन्स ऑन दी बोर्ड. काय कमालीचा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. किरण इथे आक्रमकता आपली दाखवते, तुषारांना कुठे ना कुठे कमबॅक करावं लागेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला आणलं गेलंय, परंतु या पहिल्या चेंडूवर आक्रमकता पाहायला मिळाली. यास एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा, म्हटलं होतं ना कुठे ना कुठे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. त्याच प्रकारचा या चेंडूवर कमबॅक पाहायला मिळाला. असं दर्जेदार गोलंदाजी, थोडा लेग ब्रेक पाहायला मिळाला, हलकासा चेंडू टप्पा खाऊन थोडा बाहेर निघतोय आणि निर्धाव चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा पहिल्याच जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील मागितला गेला. यस LBW आपल्याला पाहायला मिळतोय, लेग बिफोर द विकेट आणि त्याच्या सह्याने पंचांनी बोट उंचावलं गेलं आणि फलंदाज किरण परतला जाईल बॅक टू द डगआउट. एक मोठा झटका, पहिल्या चेंडूवर प्रहार केला गेला षटकार, परंतु काय कमालीचं कमबॅक तुषारच्या माध्यमातून देतो. स्पेशलिस्ट म्हणून मला या षटकामध्ये का आणलं गेले त्याची गुणवत्ता इथे पाहायला मिळाली की तुषारच्या माध्यमातून. यस किरण यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु इथे पहा समीर, असं समीर फलंदाज, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला गेला. एकत्रित चेंडू झाले गेले ते 3, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आपण पाहतोय एकत्रित 48 या आकड्यावरती, 48 रन्स ऑन द बोर्ड. धावा, परंतु पहा असं थोडं वेगवान चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा ज्याप्रमाणे चेंडू आपटला जाते, फुटवर्क वाचलं जाते फलंदाजाचं, असं ज्याप्रमाणे म्हटलं जातं फलंदाजाला तेवढ्याच वेगाने निर्णय घ्यावा लागतो कोणत्या साईडला मारायचं, कारण की ज्या वेगाने चेंडू निघून जातो त्याच्याकडे फलंदाजाकडे वेळ नसतो. परंतु पहा कमालीची गोलंदाजी, इथे पहा समोरच्या दिशेला उडवलं जातंय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल काही, असं एक सुप्पा झेल परिपूर्ण केला जातोय. असं देत ओव्हर स्पेशलिस्टचं काम इथे पुरेपूर निभावताना तुषार आपण पाहतोय. चेंडू झाले एकंदरीत 5, अजून एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्येवर नजर राखली गेली, एकत्रित 48 या आकड्यावरती आतापर्यंत रोखलं जाते. मागचे जे 3 षटक पाहायला गेले, अफलातून दर्जाची खेळी त्या षटकामागे पाहायला मिळाली, परंतु पहा तुषार काय कमालीचं कमबॅक करतोय. नवीन फलंदाज सुजित आपण पाहतोय. असं सेकंड इनिंगला आपले जोडले जातील साहिल कुरेशी, एक अफलातून दर्जाचा आवाज, एक गोड आवाज, मधुर आवाज, प्रणय गावाचा.
आपल्या समवेत जोडले जातील कॉमेंट्रीसाठी. हिंदी समालोचक म्हणून त्यांना आखलं जाते साहिल कुरेशी. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या एकत्रित पोहोचते 48 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधील पहा, लेग ब्रेक सरळ चेंडू निघून जाते यशूच्या हातामध्ये, असं स्थगित केलं जाते फलंदाजाला स्ट्राईक वरतीच. किरण बाद होतील. इथे पाहताय एक इनिंगची होते समाप्ती. धावसंख्या एकत्रित पोहोचली जाते 48 या आकड्यावरती. 49 धावांचं टार्गेट इथे या 4 षटकांमध्ये उभारलं जात आहे. असं म्हटलं जाताना नाण्याच्या 2 बाजू असतात, छापा नाही काढा. तशाच प्रकारची एक बाजू पाहिली गेली, परंतु दुसरी बाजू सुद्धा बघणं खूप गरजेचं आहे. हॅलो, हेलो, आगतम सुस्वागतम आए हुए सभी क्रिकेट प्रेमियों का, आए हुए सभी मेहमानों का, आए हुए सभी क्रिकेट चाहतों का बहुत बहुत स्वागत है। कालूराम काका स्मृति चषक 2025 में आप सभी लोगों का बहुत बहुत स्वागत है। मैदान पर सेमीफाइनल का पहला मैच ऑन है। एक ओर से रानी शिगांव तो दूसरी ओर से उमरसाड़ पार्टी टीम नजर आ रही है। पहले बल्लेबाजी करते हुए रानी शिगांव टीम ने 49 रनों का टारगेट यहां से सेट किया है। देखना होगा जीत के लिए 4 ओवर्स और 49 रनों की दरकार है पार्टी टीम को जीत के लिए। जो टीम जीतेगी वो सीधा फाइनल में प्रवेश कर जाएगी और ग्रैंड फिनाले में फिर खेलती हुई नजर आएगी। तुषार सर, असं म्हणायला हरकत नाहीये। सेमीफायनलचा पहिला सामना आपण इथे पाहतो। एकंदरीत 48 धावा राणी शिगांव संघाने बनवल्या गेल्या। 49 धावांचं टार्गेट इथे दिलं गेलं। यस पंचांचा इशारा आला जातोय। एकंदरीत 24 चेंडू आणि 49 धावांचा टार्गेट इथे उभारला जातोय। पारदे उंबरसाडी या संघासाठी पहिला षटक घेऊन हसमुख आणि पहिला चेंडूवर अपील केली जाते। असं थोडी खुशी ते पाहायला मिळाली, परंतु आत्मविश्वास दाखवला गेला नाहीये। परंतु निर्धाव चेंडू पाहतोय। असं चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये म्हणायला गेलं। पहिल्या इनिंग मध्ये अभिषेक यांच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात एक चेंडू पाहायला मिळाला होता, परंतु ते पहा चांगली सुरुवात हसमुख यांच्या माध्यमातून। यस, इसी के बीच देखा जाए तो ओवर की अगली गेंद फिर से एक बार तेज तरार गेंदबाजी का नजारा हसमुख की ओर से कराया गया। लगातार देखा जाए तो इस ओवर में 2 डॉट गेंदें देखने को मिल रही है। जीत के लिए 49 रनों का पीछा करना है उमरसाड़ पार्टी टीम को। ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार हसमुख इस बार स्वीट हिट को स्वीट हिट में कन्वर्ट किया है और बेहतरीन ढंग से खेलते हुए गेंद को फेंक दिया है आर पार सीमा रेखा बाहर 6 रनों के लिए। बेहतरीन स्ट्रोक यहां पर बल्लेबाज के बल्ले से देखने को मिला। जिग्नेश और भाविन की जोड़ी मैदान पर देखने को मिलती हुई। जिग्नेश ऑन स्ट्राइक नजर आ रहे। शुरुआती 2 गेंदें जांची गई, परखी गई बल्लेबाज की ओर से, लेकिन आने वाली तीसरी गेंद पर एक बेहतरीन स्ट्रोक स्विच हिट का शॉट खेला गया और गेंद को सीधा सीमा रेखा के बाहर पहुंचाने का काम किया गया। असं काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला। पुन्हा एकदा इथे पहा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न। एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा म्हटलं जातं ना। खुबिया भी है मुझ में, कमियां भी है मुझ में, अब ढूंढने वाले तू सोच तेरे को क्या चाहिए मुझ में। परंतु पहा काही कमालीची गोलंदाजी। एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा पाहायला मिळाला।
मागच्या चेंडूवर षटकार, परंतु या चेंडूवर निर्धाव चेंडू असं हसमुख पाहतोय. एकंदरीत 49 धावांचा पाठलाग करताना त्याच दिशेने गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. इथे पहा चेंडूला पुरेपूर वाचलं जाते. काही कमालीचं फुटवर्क. कव्हरच्या दिशेला एक धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या थेट पोहोचली जाते एकंदरीत 7 या आकड्यावरती. बिल्कुल सर, पहली ओवर गति पथ पर है. पहली ओवर की बात की जाए 5 गेंदों का खेल यहाँ से समाप्त हो चुका है. 7 रन अब तक गेंदबाज खर्च करते हुए नजर आए. ओवर की अगली गेंद करने के लिए फिर से एक बार तैयार हो गए. सलामी जोड़ी मैदान पर एंटर है. एक ओर से जिग्नेश और दूसरी ओर से भाविन नजर आ रहे. बाएं हाथ के बल्लेबाज अब भाविन ऑन स्ट्राइक नजर आ रहे. पिछले मैच में जिन्होंने एक ओवर में 5 सिक्सेस लगाए थे और बेहतरीन ढंग से अपने टीम को वापसी कर दिया था. इस बार डॉट गेंद और इस डॉट के गेंद के साथ पहली ओवर की समाप्ति होती हुई एक ओवर की समाप्ति हो चुकी है. एक ओवर की समाप्ति के बाद 7 रन स्कोरबोर्ड पर नजर आते हुए असं पाहायला मिळालं. मागच्या इनिंगमध्ये एका अभिषेक याने एकंदरीत 19 धावा पहिल्या षटकामागे खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु पहा हसमुख एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि एकंदरीत 7 धावा फक्त 6 चेंडू मागे खर्च केल्या गेल्या. म्हटलं जातं ना, जिद्द, मेहनत, चिकाटी हे तिन्ही शब्द तुम्हाला एकत्र आणून आज खेळणं खूप गरजेचं आहे. कारण की म्हटलं जातं ना, रोगी को तो दवा चाहिए और जोगी को जप चाहिए. हम तो क्रिकेट के पुजारी है, हमें तो काळूराम काका स्मृति चषक का कप चाहिए. सर देखा जाए दूसरी ओवर करने के लिए बॉलिंग ट्रैक पर किरण नजर आ रहे, जिन्होंने जब क्वार्टर फाइनल मैच मैदान पर चल रहा था तब मुंडवाली और रानी शिगाव टीम आमने सामने नजर आई थी. आखिरी ओवर और 17 रनों की जरूरत जब थी तब बेहतरीन ढंग से करण ने आखिरी ओवर में 17 रन मुकम्मल किए थे और अपने टीम को सेमीफाइनल के दरवाजे तक लाकर पहुंचा दिया था. वही गेंदबाज अब बॉलिंग ट्रैक पर नजर आते हुए पहली गेंद डॉट गेंद के साथ शुरुआत की गई है, बेहतरीन ढंग से गेंदबाजी करते हुए. असं किरण पाहायला मिळतोय. एकंदरीत राणीशिगाव संघाचं वादळ म्हणून या मैदानावरती इथे पहा लेग ब्रेकचा वापर, पुरेपूर ताकद वापरली गेली. ताकद ना झाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. येतोय षटकार. काय कमालीचा दर्जेदार असतो. या चेंडूच्या साह्याने धावसंख्या पोहोचली जाते दुहेरी आकड्यात. 13 या आकड्यावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड. मागच्या षटकामागे थोडं शांत बसवलं होतं, परंतु पहा या चेंडूवरती केलाय आक्रमण आणि मिळतोय षटकार. तुषार सर, देखा जाए तो एक सेंसिबल क्रिकेट मैदान पर दर्शाया जा रहा है. जिग्नेश और भाविन की सलामी जोड़ी मैदान पर एंटर है. एक ओर से जिग्नेश पूरी तरह से आक्रामक रूप धारण कर चुके, दूसरी ओर से भाविन सिर्फ स्ट्राइक रोटेट करने का काम करते हुए इस बार फिर से एक बार शॉट को खेला गया है. डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद पर आते हुए नजर आए. गेंद को थ्रो किया जाए तब तक के लिए आसानी के साथ 2 रन मुकम्मल किया जाएगा. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट्स दोनों ही बल्लेबाजों के द्वारा देखने को मिली है. टोटल स्कोरबोर्ड की बात की जाए 15 रन स्कोरबोर्ड पर देखने को मिलते हुए. असं एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. पहिल्या षटकामागे थोडे कमी धावा आल्या गेल्या, परंतु खसले गेले नाही का. चांगली गुणवत्ता, चांगलं कॅल्क्युलेशन क्रिकेट या दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. असं किरण कुठे ना कुठे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. ते पहा स्विचचा फटका खेचला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे सजवला गेलाय. असं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. एक धावीने परिपूर्ण धावसंख्या पोहोचते. एकंदरीत 16 या आकड्यावरती 16 रन्स ऑन द बोर्ड. बस दूसरी ओवर प्रगति पथ पर है. दूसरी ओवर की बात की जाए 4 गेंदों का खेल यहाँ से समाप्त हो चुका है. पहली गेंद डॉट नजर आई थी, दूसरी गेंद पर एक बेहतरीन सिक्सर लगाया था बल्लेबाज ने. तीसरी गेंद पर 2 रन और चौथी गेंद पर 1 रन लेकर स्ट्राइक रोटेट करने का काम यहाँ पर किया गया है. बाएं हाथ के बल्लेबाज भाविन ऑन स्ट्राइक नजर आएंगे. पिछली मैच में आक्रामक रूप धारण किया था भाविन ने. देखना होगा इस मैच में किस तरीके की बल्लेबाजी यहाँ पर नजर आएगी. अब तक तो भाविन को शांत रखा है यहाँ पर गेंदबाजों ने. एक और डॉट गेंद मैदान पर देखने को मिलती हुई. दूसरी ओवर प्रगति पथ पर है. ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार किरण बॉलिंग ट्रैक पर तैयार है. इस बार हाफ ट्रैकर गेंद थी, जोन में आई, मिडल ऑन द बैट पर लेकर गेंद को फेंक दिया आर पार, सीमा रेशा बार. A1 क्वालिटी का ब्रांडेड फटका 6 रनों के लिए देखने को मिलता हुआ. भाविन ऑन फायर. और इस 6 रन की बदौलत टीम का स्कोर जाकर पहुंच चुका है 22 रनों पर. 22 रन ऑन द बोर्ड. सर असं काही कमालीचा दर्जेदार स्ट्रोक. एकंदरीत 22 धावा या धावकार लागल्या जात आहेत. असं एक चांगली खेळाडू वृत्ती पाहायला मिळते खेळाडूच्या मार्फत. ज्याप्रमाणे थोडंसं महागडं षटक सुद्धा किरण यांच्या माध्यमातून पहिल्या षटकामागे हसमुख याने थोडं शांत बसवलं होतं, परंतु इथे कुठे ना कुठे वादळ असं बॅटचं ब्लेड ओपन केलं जात आहे. धावसंख्या एकंदरीत 22 याकडे पोहोचली जाते. एकंदरीत 49 धावांचा पाठलाग करताना पारधी उंबरसाळी संघ एक बाजूला राणी शिगाव या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल
आणि एकत्रित घड्याळात वाजले गेलेत 5:06 झाले गेलेत. वेळ कोणासाठी थांबत नाही, वेळेसोबत आपल्याला जावं लागते. परंतु पहा काय कमालीचं आयोजन नियोजन, पुरेपूर वेळेत मॅचेस आपण खेळवल्या जात आहेत. ज्याप्रमाणे मागच्या दिवसामध्ये एकत्रित पाऊस आला म्हणून सामने थोडे संपवले गेले, परंतु एक दिवसामध्ये या मॅचेस पूर्ण करणं हे कमिटीचा निर्णय होता आणि त्या निर्णयावर खरंच उभे राहिले गेले आणि अफलातून दर्जाचं आयोजन नियोजन, मान अभिमानाची स्पर्धा काढून काका स्मृती चषक 2025 आपण पाहतोय. बिल्कुल. ओवर की अगली गेंद, तीसरी ओवर की पहली गेंद लेकर साहिल नजर आए थे. ऑफ स्टंप के काफी बाहर से गेंद की गई थी, बल्लेबाज के जोन से थोड़ा दूर रखा था. डॉट गेंद मैदान पर देखने को मिली. अब तक स्कोरबोर्ड की बात की जाए 22 रनों की पार्टनरशिप यहाँ पर बिल्ड की गई है जिग्नेश और भाविन, इस दोनों बल्लेबाजों द्वारा. अब रानी शिगांव के गेंदबाजों को इस पार्टनरशिप को तोड़ना काफी जरूरी है. देखना होगा. साहिल ओवर की अगली गेंद करने के लिए फिर से एक बार बॉलिंग ट्रैक पर तैयार है. इस बार बल्लेबाज स्विच हुए, शॉट को खेला गया है. गली रीजन में गेंद ट्रेवल करती हुई नजर आई. 1 रन से संतुष्ट होना पड़ेगा, दूसरे रन का कोई भी प्रयास नहीं है. स्कोर बढ़ेगा 1 रन के साथ. टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलेंगे 23 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. दोनों सलामी बल्लेबाज विकेट पर मौजूद है सर. असं अजूनही 26 धावींची गरज आहे. चेंडू पाहायला गेले एकंदरीत 2 चेंडू आतापर्यंत पाहतो साहिल यांच्या माध्यमातून. दोन्ही चेंडू अप्रतिम दर्जाचा. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव खर्च केली गेली, परंतु अजून इथे पाहतोय 26 धावींची गरज. एकंदरीत 49 धावांचा पाठलाग करताना भारतीय उंबरचढे आपण संघ आपण पाहतोय. असं कोणता संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल? जिद्द, मेहनत, चिकाटी हे तिन्ही शब्द तुम्हाला एकत्रित शरीरामध्ये व्यस्त करून इथे तुम्हाला काही कमालीचा दर्जाचा स्ट्रोक सरळ षटकारांसाडे अफलातून ऑन साइडला काय कडक फटका म्हटलं जातं ना. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. त्याच प्रकारचा दर्जेदार स्ट्रोक पाहतोय. बिल्कुल सर. भाविन इस श्रृंखला में काफी अच्छे बल्लेबाज बनकर उभर कर आए. जब जब उनके जोन में गेंद मिलती है तब तक बेहतरीन ढंग से बल्लेबाजी करते हुए भाविन को हमने देखा है. पिछले मैच में भी आक्रामक रूप धारण किया था. अब यहाँ से भाविन का बल्ला चलता हुआ नजर आ रहा है. ओवर की अगली गेंद, इस बार फिर से एक बार बड़ी हिट लगाना चाहते थे. मिस टाइमिंग स्ट्रोक खेला गया है. किशोर दौड़ी वहां पर गेंद पर आते हुए नजर आ रहे हैं. 1 रन आसानी के साथ मुकम्मल किया जाएगा. दूसरे रन का कोई भी प्रयास यहाँ पर देखने को नहीं मिलेगा. स्कोर बढ़ता हुआ 1 रन के साथ. टोटल स्कोरबोर्ड पर देखने को मिलेंगे 30 रन, 30 रन ऑन दी बोर्ड. जीत के लिए 49 रनों का पीछा करना है. 30 रन स्कोरबोर्ड पर लगाए जाते हैं. असं कुठे ना कुठे कमबॅक करणं खूप गरजेचं आहे. ज्याप्रमाणे 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. पहा समीकरण बदललं जाते. एकत्रित 49 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामागे थोडं शांत बसवलं गेलं होतं. एकत्रित 7 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु पहा हे पुढचे 2 षटक पाहतोय ना, त्या षटकामागे अति वेगाने धावसंख्या पुढे सरसावली जाते. एकत्रित 8 चेंडू आणि 19 धावांची गरज इथे भारतीय उंबरसाडी या संघाला. ते पहा स्विच हिटचा फटका कव्हरच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मनोज आपण पाहतोय. असं चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगलच्या साहाय्याने 1 धाव पुढे सरसावली जाते. पोचते एकंदरीत 31 या आकड्यावरती. 31 रन्स ऑन द बोर्ड. बिल्कुल देखा जाए तो सेंसिबल क्रिकेट मैदान पर दर्शाया जा रहा है. बुरी गेंदों का अपमान किया जा रहा है, बुरी गेंदों पर प्रहार किया जा रहा है और अच्छी गेंदों को सम्मानित करते हुए सिर्फ इक्के दुक्के से रन्स बटोरे जा रहे हैं. बेहतरीन सेंसिबल क्रिकेट मैदान पर देखने को मिलता हुआ पार्ली टीम द्वारा. चला आदरणीय अरविंद संखे साहेब या आपल्या कृपया मंचावरती यायचे. अरविंद भाऊ आपण कृपया मंचावरती या. आम्हाला आमंत्रित केले जाते. काळू काका स्मृती चषकाची सरमुख कमिटी तुम्हाला मंचावर. अरविंद काका या. आमचे आदरणीय अरविंद संखे साहेब कृपया आपण मंचावरती यायचं आहे. अरविंद भाऊ या आपण मंचावर. आपलं आमंत्रित केलं जाते. या. यस अभी भी देखा जाए तो 18 रनों की दरकार होगी पार्ली टीम को इस मैच में विजय प्राप्त करने के लिए. ओवर की बात की जाए 3 ओवरों का खेल यहां से समाप्त हो चुका है. 3 ओवर की समाप्ति के बाद देखा जाए तो 31 रन ऑन दी बोर्ड नजर आते हुए अभी भी बची हुई 6 गेंदे और 18 रनों की दरकार है. 6 चेंडू 18 धावा असं समीकरण. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आतापर्यंत पाहतोय. दोन्ही सलामीचे फलंदाज, काही कमालीची पार्टनरशिप, चांगली कॉलिंग कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. परंतु पाहतोय एक बाजूला सुजित म्हणून डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून आणलं गेलंय.
हे त्याला सिद्ध करणं इथे खूप गरजेचं आहे. मौका दिला गेला, त्या मौकाचा पुरेपूर वापर करणं खूप गरजेचं आहे. एकंदरीत 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज. कुठला संघ थेट फायनल मध्ये प्रवेश करेल? एक बाजूला पारधी उंबरसाडी तर एक बाजूला राणेशिगाव संघ. या दोन संघामध्ये टफ फाईट. एकत्रित 49 धावांचा पाठलाग करताना परंतु पाहतोय समीकरण बदलत जात आहे. 6 चेंडू आणि 18 धावेंची गरज. बिल्कुल सर, कहते हैं ना कि खेल बहादुरों का, खेल जिगरबाजों का, खेल एहसास का, खेल जज्बातों का, खेल संघर्ष का, खेल उम्मीदों का, खेल अनिश्चितताओं का, खेल जादूगरों का, और ये खेल टेनिस बॉल क्रिकेट का। मैदान पर सेमीफाइनल का थरार आप लोग देख रहे हो। काफी बेहतरीन ढंग से मैच चलता हुआ रानी शिगाव और उमरसार पार्टी, इस दोनों टीमों के बीच में आखिरी ओवर मैदान पर प्रगति पथ पर है। अभी भी 5 गेंदे और 17 रनों की दरकार जीत के लिए पार्टी टीम को। देखना होगा बाएं हाथ के बल्लेबाज भाविन, जिनके पास काबिलियत मौजूद है, अपने टीम के लिए संघर्ष करना होगा, अपने अनुभव को इस मैच में झोंकना होगा। आने वाली गेंद जोन में थी, मिडल ऑन द बैट पर लेकर डीप स्क्वायर लेकर क्षेत्र को क्लियर करते हुए गेंद को फेंक दिया है आर पार, सीमा रेषा बार। A1 क्वालिटी का ब्रांडेड फटका 6 रनों के लिए खेला गया है। असं म्हणायला हरकत नाही, हृदयाचे ठोके वाढवणं, पैसा वसूल सामना इथे पाहतोय। एक बाजूला आहे पारधी उंबरसाडी तर एक बाजूला राणे शिगाव। धाव संख्या पोहोचली गेली एकंदरीत 38 या आकड्यावरती। 4 चेंडू आणि 11 धावेंची गरज, असं समीकरण या मैदानामध्ये। काय कमालीची आक्रमकता पाहायला मिळते। एक बाजूला 4 चेंडू आणि एक बाजूला 11 धावा। अजूनही मॅच संपली नाहीये, मॅच रंगामध्ये आली जाते। धावखुरा फलंदाज समोर सुजित देतवर स्पेशलिस्ट म्हणून ज्याला आणलं गेलंय। पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा, परंतु दुसऱ्या चेंडूवर प्रहार केला गेला। 4 चेंडू आणि 11 धावा। ओवर की अगली गेंद, इस बार फिर से एक बार गली डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के क्षेत्र में शॉट को खेला गया है। कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है। फिर से एक बार बैक टू बैक एक और बाउंड्री देखने को मिलती हुई। स्कोर बढ़ेगा 4 रन के साथ। टोटल स्कोर बोर्ड पर देखने को मिलेगा 42 रन ऑन दी बोर्ड। जीत के लिए अभी भी यहां से 7 रनों की दरकार होगी। बची हुई 3 गेंदे और 7 रनों की जरूरत उमरसार पार्टी टीम को इस मैच में विजय प्राप्त करने के लिए। देखना होगा, अभी भी मैच बैलेंसिंग है। रानी शिगाव टीम यहां से 1 से 2 गेंदे डॉट फेंकती है तो फिर इस मैच में फिर से एक बार वापसी कर सकती है। 3 गेंदे और बचे हुए 7 रन। कंपलसरी चेस का नियम लागू है इस टूर्नामेंट के लिए। देखना होगा बाएं हाथ के बल्लेबाज भाविन ऑन स्ट्राइक नजर आते हुए। आदरणीय रोहिदास राऊत साहेब आणि रामू धुमाळे साहेब या कृपया मंचावरती। आमचे आदरणीय व्यक्तिमत्व रामू धुमाळे साहेब आणि रोहिदास साहेब यायचे आहे। अरुण भाऊ या आपण इकडे यायचे मंचावरती। 3 गेंद और 7 रनों की जरूरत होते हुए यहाँ पर बेहतरीन 6 सीधे बल्ले से गेंद को फेंक दिया आर पार, सीमा रेषा बाहर। 6 रनों के लिए अब यहां से पूरी तरह से इस मैच का समीकरण बदलता हुआ नजर आ रहा है। बची हुई 2 गेंदे और जीत के लिए 1 रन की दरकार होगी। देखना होगा 1 रन की दरकार है, किसके बनने वाली सरकार है। एक ओर से पार्टी तो दूसरी ओर से रानी शिगाव टीम नजर आ रही है। जो टीम जीतेगी वो सीधा ग्रैंड फिनाले में प्रवेश कर जाएगी। अब यहां से 2 गेंदे और बचे हुए 1 रन की जरूरत। ओवर की अगली गेंद आउटसाइड एज देखने को मिलती हुई, बिहाइंड द विकेट। कीपर के दस्तानों में जाकर गेंद रुकी है और इस मैच को अलग ही करवट पर जाकर मोड़ दिया है गेंदबाज ने। अब बची हुई 1 गेंद और 1 रन की दरकार है। देखना होगा सर, कंपल्सरी चेस तुम्हाला करावंच लागेल। अजून 1 धावेंची गरज आहे। जो संघ इथे मेहनत जिद्द मेहनत चिकाडे 3 शब्द वापरतोय, दोन्ही बाजूला तेवढीच ताकदीची जिद्द मेहनत चिकाडे, असं आदरणीय सन्मान्य श्री रोहिदासजी राऊत सर आणि रामोजी धुमाडा सर तुमचं हार्दिक स्वागत। आणि तसेच आपले साथीला आलेत अरविंद संके सर, सर प्लीज व्यासपीठावर यायचंय, तुमचं हार्दिक स्वागत। काढून काका स्मृती चषक 2025 च्या माध्यमातून इथे पाहतोय मैदानामध्ये गेले तर एकत्रित 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे। काही कमालीचा रोमांचक सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना। एक बाजूला राणी शिगाव तर एक बाजूला पारधी उंबरसाडी। चला फील्ड सजवा, यापुढे आपल्याला दुसरा सुद्धा सेकंड सेमीफायनल सुद्धा खेळवायचे आहे। इथे पाहतोय 1 चेंडू आणि 1 धावेची गरज। बिल्कुल सर, एक बेहतरीन मैच, तीखा संघर्ष मैदान पर चलता हुआ नजर आ रहा है। बची हुई 1 गेंद और 1 रन की दरकार है। 2 गेंद और 1 रन की दरकार थी। भाविन अपने सिग्नेचर शॉट खेलते हुए
इस मैच को समाप्त करने की कोशिश करते हुए नजर आए थे, लेकिन आउटसाइड एज देखने को मिली। बिहाइंड द विकेट एक अच्छा कैच कीपर के ओर से लपका गया। अब एक गेंद और एक रन्स की दरकार है, देखना होगा। बाएं हाथ के बल्लेबाज गौरव, देखना होगा यहां पर विनिंग शॉट खेलते हुए नजर आए बल्लेबाज। बहुत बहुत अभिनंदन पार्टी टीम, आपने इस मैच में विजय प्राप्त कर ग्रैंड फिनाले में प्रवेश कर लिया है। बहुत बहुत अभिनंदन, हार्ड लक दिस टाइम रानी शेगांव टीम। और इसके बाद होने वाला बड़ा मैच देदाले और सातपटी बी, इस दोनों टीमों के बीच में हमारे मुख्य समालोचक दीपक संके सर को मैं इन्वाइट करना चाहूंगा माइक्रोफोन पर। चला या देदाळे संघ एका साईडला बघायला मिळतोय, एका साईडला सातपाडी संघ बघायला मिळतोय आणि मी विनंती करतोय